चं नाव सांगा. पांडे कल्पना मालुसरे. तुम्ही त्यावेळी एअर इंडिया प्लेन क्रॅशच्या वेळी काय करत होता? मी टिफिन सर्व्हिस करायला अतुल्यम 4 मध्ये आलेली. हं. टिफिन सर्व्हिस करून ना मग मी मुलांना टिफिन द्यायला. मुलांना टिफिन द्यायला आलेली. हं. अतुल्यम 2 मध्ये गेली, अतुल्यम 3 मध्ये केली, मग अतुल्यम 4 मध्ये आली. वॉचमॅन काकाजवळ गोष्ट केली. वॉचमॅन काकाला म्हणली की चाव्या आहेत काय? वॉचमॅन काका म्हणतायत डोअरमध्ये बघून घ्या, मला माहिती नाही आहे. हं. मी वॉचमॅन काकाजवळ ती चावी बघत होती डोअरमध्ये. त्याच्यावर एक आवाज आला. हं. वॉचमॅन काकाला म्हणले की आवाज कसला येतो? वॉचमॅन काका म्हणते माहिती नाही. मी म्हणलं उठा ना पळा. हं. ते कल्पनाबेन म्हणा बी बचवा. तिथनं अतुल्यम 3 म्हणणं वॉचमॅन काकाला काढलं. अतुल्यम 2 मध्ये आली. एक मुलगी बुमा पाडायला लागली, मावशी मावशी म्हणा बी वाचवा. तिला बी बाहेर काढली. वरनं पोरं बुमा पडता येते, आंटी और मावशी म्हणा आम्हाला बचवा, आम्हाला बचवा. ओरडत होते तुमच्यासमोर? वरडत होते, पुष्कळ वरडत होते. त्याचा आवाज तर म्हणा अजून बी माझ्या कानामध्ये येऊन राहिला आहे. पण म्हणा त्या धुमाड्यामध्ये नागाच्या हिसाबाने ते पोरं म्हणा कोण दिसत नव्हते. मग त्याच्यामुळं मी पुढं माझे साडी, माझे मोजडी, माझे पर्स, माझं सगळं जळून गेलेलं. मी सगळं पूर्ण इथं का मुलगी इथं मला हेल्प करायला यायची टिफिनचे. माझी मुलगी मुयसमध्ये होती. मी तिथं जेव्हा ती प्लेन पडली, जेव्हा सगळे फसले तर तुम्ही होतात आणि तुम्ही बोलतायत की साडी वगैरे तुम्ही अशीच सगळं काढूनच मी बाहेर निघालेले. मी बाहेर जेव्हा गेटच्या बाहेर निघाली तेव्हा खाली परकरनं ब्लाऊजच होता. माझ्या अंगावर काय नव्हतं, दुपट्टा माझ्या पर्स, मोबाईल काही नव्हता माझ्याजवळ. मुलं सगळी तिथे फसलेली. मुलं सगळी वरडत होते, पण मला वर जायला जागा नव्हती. आणि ते धुमाड्यामध्ये कंचे कुठं मुलं आहेत ते मला माहिती नव्हतं पडत. आज 13-14 वर्षापासून त्या मुलांजवळ मी बसती उठती. त्यांनी मला एक आईचा दर्जा दिलेला. जेव्हा ती प्लेन पडली तेव्हा काय समोर आलं? मुलांची परिस्थिती कसं होतं? काय भयंकर होते. सगळी वरडत पुष्कळ होते का मावशी आम्हाला काही करा, आम्हाला बचवा. पण माझी हिंमत नव्हती चालत. मावशी मावशी करत होते पोरं सगळी. मी पुढं पळून त्यांना पाहती, पण मला दिसत नाही. 4 जणांना मी बाहेर काढले. त्यानंतर माझी हिंमत नाही. 4 जणांना? 4 जणांना काढले. सगळे असेच जळून होते? नाही, तिथं या बाजूला आग होती, त्या बाजूला कमी होती. जिथे कमी होती तिकडे तिकडनं काढलं. नाही, तिथनं नंतर नाही जमलं. मला पैसे मिळाले? 10 दिले ते माझ्या हाताने काही होत नाहीये काम हे. काम नाही होत. नाही होत. अजून कसला आवाज येतो तर म्हणा तेज आवाज, प्लेनचाच आवाज ऐकू येतो. मी कानामध्ये एन्सरी टाकूनच मी काम करते. मला आता कानामध्ये टाकलंय त्याच्यासाठी मला आवाज येतो प्रत्येक रात्री कुठला बी आवाज येतो तर मला असं वाटतं का ते मी घरामध्ये गिझर नाही करून शकत, वॉशिंग मशीन नाही, पंखा नाही, AC नाही, काही नाही. मला भीती वाटते. लिफ्टमध्ये एकटी येऊ नाही शकत. सेज बी आवाज आला तर म्हणा असं होतं का काही तेज आलंय, म्हणा पळायचे. दुसरं काही मला दिसत नाही, खाली धावायचंच दिसतं. झोप येते रात्री? नाही 1 वर्ष झालं तरी नाही. झोपाच्या गोळ्या 1 वर्षापासून खाती. झोपेच्या गोळ्या खातात तरी रात्री 1-2 वाजेपर्यंत झोप नाही येत. डोक्यामध्ये तेच नुसतं. मुलं दिसतात, मावशी दिसतात मुलं सगळे. 1 वर्षाने मी इकडं पाय आली. लोकांना पाय 1 वर्षभर मी नव्हती आली. इथे अजूनपर्यंत उत्तर नाही मिळाली आहेत की कशा प्रकारे झालं, काय झालं. मी येतच नाहीये इकडे. एकदा गेली तिथनं मी परत आजच आली आहे. मी येत नाहीये. माझी हिंमत नाही चालत याची. तुझे मामा जिथे होते, जे तुम्हाला बोलले ते आहे की ते वाचले? नाही, ते वारले. एक ते बाहेर निघून गेले. त्यांना अटक येऊन गेलं. सगळं पाहिलं तर जे मामांची तुम्ही आधी स्टार्टिंग ते मुलगा माश भेटला. पहिल्या मुलग्याची गोष्ट केली मी. हा मुलगा काय बोलला? तो इथं उन्हामध्ये खेळत होता ना, त्याला मी म्हणली एवढ्या उन्हाच्या तू सावळीत जाऊन बस असं बोलून टिफिन सर्व्हिसला येतो ना, त्यांच्या इथं बाहेरच असते. म्हणजे त्या लोकांना गोष्ट करूनच पुढे जायचं. ताई बोलायला तिची परिस्थिती नाही, तिचा मुलगा गेला. ती एक मावशी पण बोलली किचन मध्ये काम.